आजच्या काळात स्त्री सर्व क्षेत्रात पुढे जात असली तरी तिच्या बौद्धिक वर्चस्वाला अजूनही समाज स्वीकारू शकत नाही। समाजाला हवी आहे ती एक आज्ञाधारक, सांगकामी, हरकामी स्त्री, जणू छो कुत्र्या म्हटलं की कान टवकारणारी। नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आज एकतर आधी तुम्हाला सगळ्यांना जे आपले सबस्क्रायबर्स आहेत, जे आज पहिल्यांदा हा व्हिडिओ पाहतायत, त्या सगळ्यांना आणि त्यांच्या परिवाराला अबलक एंटरटेनमेंट तर्फे, या आपल्या यूट्यूब चॅनल तर्फे माझ्याकडून दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। ही दिवाळी भरभराटीची, आनंदाची जाओ, उत्तम फराळांची जाओ आणि प्रदूषण कमी करा। एकतर काय होतं ना की जसं आता मी मुंबईत राहतो, सगळे व्हिडिओ मी मुंबईतून शूट करत असतो, मुंबईत शूट करत असतो। मुंबईत किंवा कुठल्याही मेट्रो सिटीचं एक दुखणं असं आहे की नॉइज पोल्युशन आणि एअर पोल्युशन, म्हणजे आवाजाचं प्रदूषण आणि एकंदर वातावरणात होणार पोल्युशन। तर ह्या दोन्ही हवामानामध्ये होणारं प्रदूषण आणि आवाजाचं प्रदूषण, ह्या दोन्ही प्रदूषणाला विटलेली असतात मेट्रो सिटी मध्ये राहणारी मंडळी। त्यात फटाके दिवाळीच्या निमित्ताने आपण जे काही वाजवतो, तर त्या फटाक्यांची एक वेगळीच गंमत आहे। म्हणजे हे दोन्ही प्रदूषण, दोन्ही पोल्युशन एकत्र निर्माण करणारे, जर काय एकत्र निर्माण करणारा जर कुठला घटक असेल तर तो आहे फटाके। म्हणजे बघा ना, फटाके फुटल्याच्या नंतर आवाज होतो, त्यामुळे नॉइज पोल्युशन होतं आणि त्यातून निघणारा धूर, ती जी काही दारू जळते त्यातून जो काही धूर येतो, त्यामुळे एअर पोल्युशन होतं। त्यामुळे फटाके सगळ्या तरुण मंडळींना मी सांगेन की जरा फटाके कमी वाजवा। काय आनंद आपल्याला लुटायचा। आता कोणी म्हणेल की तुम्ही पुस्तकं वगैरे वाचता, तर तुम्ही म्हणाल की पुस्तकं द्या एकमेकाला भेट फटाके वाजवण्यापेक्षा। तर असं काही मी ज्ञान पाजळणार नाही किंवा तुम्हाला सल्ले बिल्ले देणार नाहीये। तरी वाटलं तर द्या पुस्तकं भेट म्हणून, पण फटाके टाळा, फटाके टाळा। फटाक्यांमधून जे काही प्रदूषण निर्माण होतं ते जरा आपण टाळूया। ओके, तर आज आता तुम्ही थंबनेल पाहिलेला आहे, त्यामुळे आपण ज्या दिवाळी अंकात बद्दल आज बोलणार आहोत, त्या दिवाळी अंकाचं नाव आहे, शीर्षक आहे, टायटल आहे वाटसरू। प्रथम दर्शनी ते वाटसरू असं मोठ्या टायपात दिसतो शब्द, पण त्याच्यावर बारीक अक्षरात लिहिलेलं आहे परिवर्तनाचा, म्हणजे परिवर्तनाचा वाटसरू। तर मित्रांनो, हे पाक्षिक आहे, दर 15 दिवसांनी येत असतो यांचा अंक, आणि त्यांचा हा दिवाळी अंक आहे। तर मी गेल्या 1-2 वर्षांपासून दिवाळी अंकांबद्दल, हे पुस्तक तुम्ही वाचलत का, हे जे आपण एक सदर करतो, तर या सदरामध्ये मी दिवाळी अंकांबद्दल बोलत असतो। तर आजचा पहिला अंक, मी सलग आता एक 2-4 दिवाळी अंक तुमच्यासाठी घेऊन येईन। त्यातील पहिला दिवाळी अंक आहे, पॉप्युलर दिवाळी अंक बरेच आहेत, म्हणजे आता त्यांची नावं नाही घेत मी, पण आहेत काही ठराविक दिवाळी अंक की जे वाचक जाऊन घेतात आणि रेग्युलर एक दरवर्षी म्हणतात ना दिवाळीला एक ते दिवाळी अंक घेऊन येणं, ही एक प्रथा आहे काही कुटुंबांमध्ये। तर मग ते आणतात दिवाळी अंक, तर ते काही हाताच्या बोटावर मोजण्या इतके पॉप्युलर आहेत, पण बरीच काही दिवाळी अंक नवीन सुद्धा आलेली आहेत की ती वाचाविषयी वाटतील लोकांना, असं मला वाटलं। तर मी त्यातले काही 3-4 दिवाळी अंक तुमच्या समोर आणणार आहे। तर त्यातलं हे परिवर्तनाचा वाटसरू। तर मित्रांनो, बऱ्याचदा बोंब अशी असते की आता कोण वाचन करतं, वाचन कोणी करत नाही, असं काही नाहीये। जे वाचन करत नाहीत तेच ही मारतात की आता कोण वाचन करतं, म्हणजे त्यांनी त्यांच्यासाठी काढलेली एक पळवाट आहे ती। तर वाचन करणारे वाचन करतायत, नवीन लिहिणारे लिहितायत, फक्त आपण त्याकडे बघत नाही। तर मी माझे जे सबस्क्रायबर्स आहेत, फार नाही आहेत, आता 1000 होतील एक 20-25 सबस्क्रायबर्स नंतर,
तर ती जी कोण आहेत मंडळी त्यांच्यापर्यंत काहीतरी चांगलं घेऊन यावं किंवा त्यांच्यापर्यंत काहीतरी चांगलं पोचवावं यासाठी मी धडपडत असतो. तर त्यापैकी तो जो काय माझा प्रयत्न आहे त्यातलं हे एक पाऊल समजा दिवाळी अंकांचं, की काही सिलेक्टिव्ह दिवाळी अंक मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर त्यात आज परिवर्तनाचा वाट सरू या दिवाळी अंकाबद्दल आपण बोलूया. तर मित्रांनो, परिवर्तनाचा वाट सरू हा जो दिवाळी अंक आहे 2025 सालचा, या सालचा, त्याचं हे जे मुखपृष्ठ दिसतंय सुंदर, तर मित्रांनो, परिवर्तनाचा वाट सरू या दिवाळी अंकाचं हे जे मुखपृष्ठ तुम्हाला दिसतंय सुंदरस, तर ते मुखपृष्ठ आहे मिरोस्लावा राकोविच या व्यक्तीने काढलेलं हे मुखपृष्ठ आहे. सर्बियन चित्रकार आहे हा. तर आता आपण या कंटेंट विषयी बोलूया. एकतर मला काय आवडलंय माहितीये का, हा अंक, हा संपूर्ण अंक कवितेला वाहिलेला आहे. कविता या साहित्य प्रकाराला वाहिलेला हा संपूर्ण अंक आहे. त्यामुळे कविता लिहिणारे, कविता वाचणारे, कवितेची आवड असणारे या सगळ्यांनीच, नवोदित जी मंडळी आहेत, जी अगदी नुकतीच कविता लिहायला लागली, त्यांनी तर हा अंक संग्रही ठेवायला हवा आणि याचं वाचन करायला हवं. कारण रूपरेषा सांगतो काय आहे. एकतर मी एक काम करतो, रूपरेषा सांगण्यापेक्षा संपादकीय जे आहे ते वाचतो. आता पहिल्या पानावर संस्थापक संपादक म्हणून अभय कांता यांचं नाव आहे आणि संपादक मध्ये 3 नावं आहेत, प्रज्ञा दया पवार, माधुरी दीक्षित आणि दिलीप चव्हाण. तर संपादकीय वाचतो म्हणजे तुम्हाला साधारण या अंकात काय आहे त्याची रूपरेषा लक्षात येईल. संपादकीय असं आहे, परिवर्तनाचा वाटसरूचा हा 28वा दिवाळी अंक आपल्या हाती देताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. या अंकाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील प्रधान असणारा कविता भान हा विभाग. मराठीतील समकालीन कवितेविषयी समकालीन कवी आणि कवयित्रींकडून लिहून घेण्याची किमया या विभागाच्या निमित्ताने साधण्यात आलेली आहे. तेही कवींनी कवयित्रीच्या तर कवयित्रींनी कवींच्या एका कवितेची भावलेली महत्वाची वाटणारी निवड करावी असे आमच्याकडून सांगण्यात आले होते. म्हणजे जे पुरुष कवी आहेत त्यांना आवडणाऱ्या स्त्री कवयित्रीची एखादी कविता त्यांनी निवडायची, त्याच्याबद्दल लिहायचंय. आणि स्त्री कवयित्री ज्या आहेत त्यांना भावलेला एखाद्या पुरुषाची कविता ती त्यांनी मांडायची, असं साधारण ती रूपरेषा आहे. तर आमच्या या आवाहनाला कितपत प्रतिसाद मिळेल याविषयी काहीशी साशंकता आमच्या मनात होती. अर्थात किमान 7-8 लेख येतीलच असा अंदाज होता. पण जसजसे कवी कवयित्रींशी बोलणे सुरू झाले ही कल्पना त्यांना आवडली व त्यांनी ती मनापासून उचलूनही धरली. जेमतेम 15वड्यात थोडे थोडके नव्हे तर तब्बल 24 लेख हाती आले. प्रस्तुत अंकातल्या कविता भान या विभागातून मराठीतल्या समकालीन कवितेचा एक उभा आडवा धांडोळा प्रत्ययाला यावा असा यत्न आहे. सुजाण साक्षेपी वाचक याचे स्वागत करतील असा विश्वास आहेच. परिवर्तनाचा वाटसरूचा दिवाळी अंक म्हटला की हक्काने कविता देणारे कवी कवयित्री राज्यभरात आहेत. त्यामुळे त्यांना वगळून अंक काढणे शक्य होत नाही. कविता भान हा कवितेविषयीचा विभाग आणि कविता असा कवितेला वाहिलेला अंक या वर्षी आपसुकच तयार झाला. त्याला या गद्यप्राय संपादकीयाची जोड दिलेली असली तरी शेवट मात्र नामदेव ढसाळ यांच्या मी मारले सूर्याच्या रथाचे 7 घोडे या कविता संग्रहाच्या अर्पण पत्रिकेने करीत आहोत. दुष्टांनी पोचविली आहे पृथ्वीला इजा. कवी जाणतात हे सर्व. दुष्टांनी पोचविली आहे पृथ्वीला इजा. कवी जाणतात हे सर्व. कवीच पृथ्वीला वाचवू शकतात सर्वनाशापासून.
आमच्या सुजाण साक्षेपी वाचकांना तसेच सर्व लेखक, जाहिरातदार व हितचिंतकांना दिवाळी आणि नववर्षाच्या तसेच डोनाल्ड ट्रम्प, किम जोंग उन, पुतीन, ओमर अल बशीर, थान श्वे, एर्डोगन ते आपल्याकडच्या मोदी नी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुक्त जगासाठी हार्दिक सदिच्छा. शेवटची लाईन, शेवटचा पॅराग्राफ पुन्हा एकदा वाचतो. आमच्या सुजाण साक्षेपी वाचकांना तसेच सर्व लेखक, जाहिरातदार व हितचिंतकांना दिवाळी आणि नववर्षाच्या तसेच डोनाल्ड ट्रम्प, किम जोंग उन, पुतीन, ओमर अल बशीर, थान श्वे, एर्डोगन ते आपल्याकडच्या मोदी नी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुक्त जगासाठी हार्दिक सदिच्छा. असं संपादकीय आहे. तर आता आपण, तुम्हाला कळलं ना, लक्षात आलं ना, म्हणजे जे पुरुष लेखक आहेत त्यांना स्त्री, जे पुरुष कवी आहेत त्यांना स्त्री कवयित्री कुठली आवडली ती एक कविता, आणि त्या पुरुष कवीला त्या कवयित्रीच्या कवितेविषयी काय वाटतं ते दिलेलं आहे. आणि सेम तसंच स्त्री कवयित्री, स्त्री लेखक जे आहेत, स्त्री लेखिका ज्या आहेत त्यांना पुरुष कवींविषयी काय वाटतं, म्हणजे त्यांची एखादी कविता आणि त्या कवितेचं एकंदर त्यांना इंटरप्रिटेशन काय झालेलं आहे त्या स्त्री कवयित्री यांना, असं एकंदर ते सगळं आहे. तुमच्या लक्षात येईल. म्हणजे आता उदाहरणार्थ बघा, कविता भान हे जे काही सेगमेंट आहे या अंकातलं, तर काही तथ्ये काही निरीक्षणे असं त्यांनी दिलंय. मला भावलेली पुरुष लिखित कविता, कोण कोण लिहित आहेत त्याबद्दल त्या लेखिकांची, त्या कवयित्रींची नाव वाचतो. मलिका अमर शेख, आसावरी काकडे, सिसिलिया कारवालो, नीरजा, अंजली कुलकर्णी, मीनाक्षी पाटील, शरयू आसोलकर, योगिनी सातारकर पांडे, पद्मरेखा धनकर, सारिका उबाळे, कविता मुरुमकर. तर मला भावलेली पुरुष लिखित कविता यात आपण शरयू आसोलकर यांना जी भावलेली कविता आहे त्याविषयी बोलणार आहोत. तर ती कविता आहे शरयू आसोलकर यांना भावलेली कविता पुरुषाची. तर ती कोणती आहे? कविताच असते एकमेव विश्वासहार, कविताच असते एकमेव विश्वासहार. आणि याचे कवी आहेत वीर धवल परब. कविता अशी आहे, माझी खूप आवडती कविता आहे. म्हणजे हा अंक घेतल्याच्या नंतर मी जवळजवळ 20-25 वेळा ही कविता वाचली. खूपच अप्रतिम कविता. आणि कुठल्याही कवी, म्हणजे कवी जो लिहिणारा आहे, जो लिहिता आहे, मग तो कवी असो, लेखक असो, जो लिहितो, जो स्वतःला कागदावर व्यक्त करतो, लेखक आहे, कवी आहे, त्या प्रत्येक व्यक्तीला हे आवडेल, ही कविता आवडेल. कविता अशी आहे, कविताच असते एकमेव विश्वासहार, वीर धवल परब. कोणीच नसतं तेव्हा कविता असते, मी मोडून पडतो, विसरून जाऊ पाहतो, स्वतःला कचऱ्यात जमा करू लागतो, तेव्हाही कविताच असते हात धरून प्रेमानं उठवणारी एकमेव सुहृद. दारिद्र्याने पिचलेले आई वडील, ठिगळ जोडण्याच्या उस्तवारीत स्वतःला विसरून गेलेली बायको, खस्ता खात आयुष्य रेटणारे भाऊबंद, खुरडून जाऊ लागतो आपण एकाएकी हिकमतीने लावलेल्या तरीही ओसाडीतल्या झाडासारखे. आणि एक संकुचित पापुद्रा मूळ धरू लागतो मनावर जिथे तिथे बुरशी सारखा, तेव्हाही कविताच येते तत्वांचा एक पोलादी कण होऊन, सगळा ठिसूळपणा रोखण्याची पराकाष्ठा करत एकमेव निर्णायक. मित्र खांदे उडवून चालू लागतात, लोक रुमालात खाज कोयली ठेवून उभे राहतात, पाहता पाहता एक कोलाहल उभा करतात आणि एकटं वाटू लागतं, कातरवेळीच्या जीवखेण्या घालमेली सारखं. तेव्हाही
कविताच सोबतीला धावून येते एकमेव विश्वासाहार. तर अशी ही वीर धवल परब यांची कविता आहे. तर या कवितेविषयी शरयू आसोलकर काय म्हणतात ते आता मी वाचणार आहे. तर त्यांचं असं मत आहे, कविता कशासाठी लिहिली जाते, तिचा जन्म कशासाठी होतो याविषयी अनेकांनी आतापर्यंत खूप काही लिहिले आहे. कविता आपल्या जन्माआधीपासून आपल्या सोबत असते, मात्र कवी बरोबर ती कधीपासून असते तर ती असतेच आणि तिच्या असण्यातच कवीचेही अस्तित्व असते. यातील एकरूपता, त्यातील अपरिहार्यता मांडणारी ही कविता म्हणजे कविताच असते एकमेव विश्वासाहार. कवी वीर धवल परब यांच्या मम म्हणा फक्त या कविता संग्रहातील ही कविता कवितेच्या एकमेव विश्वासाहार सोबतीचा दिलासा देणारी कविता आहे. कविता म्हणजे जीवन व्यापून टाकणारी अशी एक भावस्थिती असते. अनेक दुःखदायक क्षणांनी दिलेल्या अनुभवांची अभिव्यक्ती कवितेमधून होते. सामान्य जीवनाची होणारी परवड आणि भयान, एकाकीपणा यात हेलावणारे जगणे कधी कधी फारच विदीर्ण होऊन जाते, निराधार वाटते, पोरके वाटते. पण या सर्वांमध्ये मोडून पडण्यामधूनही हात धरून उठवून उभी करणारी शेवटी कविताच असते. जीवनाशी दृढपणे धरून ठेवणारी जणू ती एक अनाम शक्तीच असते. या शक्तीला कवीने एकमेव सुहृद असे संबोधले आहे. कोणीच नसते तेव्हा कविताच असते, हा अनुभव कोणाही सहृदयाला येणारा अनुभव आहे. रोजच्या जगण्याच्या धडपडीतून, जगण्याच्या प्रक्रियेतून, राजकीय, सामाजिक, धार्मिक सर्व प्रकाराच्या तणावातून कविता आकाराला येते. आपले भावविश्व आणि विचारविश्व कवीला लिहिण्यास प्रवृत्त करत असते. जगणे आणि लिहिणे यातले अंतर तेव्हाच पुसून जाते. आपल्या भोवतालच्या सर्व क्षेत्रात जो एक दिखाऊपणा, ढोंगीपणा बोकाळला आहे, माणसाच्या शोषणाचे नवे नवे मार्ग शोधले जात आहेत, अशा वेळी माणसाला कोणतीच किंमत उरलेली नाही. मोडून पडणे, स्वतःला विसरून जाणे, स्वतःला कचऱ्यात जमा करणे या अवस्था शब्दातीत आहेत. त्या जेव्हा जगण्याला असह्य करतात तेव्हा त्या भयान एकटेपणाच्या अंधारात प्रेमाने हात देऊन उठवणारी कविता हीच एकमेव विश्वासाची खूण असते. तिच्या आधाराने जगण्याला सावरत पुढे जाता येते. आजवरच्या मानवी इतिहासात कवितेने हा विश्वास नेहमी जपलेला, पणाला लावलेला आणि जिंकलेला दिसून येतो. कवीला कळले आहे कवितेचे मूल्यरहित मूल्य. तिच्याविषयीच्या त्याच्या आकलनाचे हे आश्वासक चित्र ही कोणाही सहृदयीची प्रतीती आहे. दारिद्र्यात पिचलेले आई वडील आणि कवीच्या संसाराला ठिगळे जोडण्याच्या उस्तवारीत स्वतःला विसरून गेलेली बायको तर तुकारामांच्या काळापासून आहे. खस्ता खात आयुष्य रेटणारे भाऊबंद उघड्या डोळ्यांनी बघावे लागताना उचललेले प्रत्येक पाऊल जडशीळ होत जाताना असे काय असते की त्याही पावलांना भुईतळ सापडतो. ती विश्वासाने स्थिरावतात आणि जगण्याला सुधीर सन्मुख होतात. या कवितेत कवितेवर विसंबून राहण्याचे नुसते शब्दबंबाळ कौतिक कवी रेखाटत नाही, तर तिच्या भक्कम पाठबळाचे रोण मनाच्या मातीत असे काही पेरतो की आपणही पुन्हा पुन्हा म्हणत राहतो, पुटपुटत राहतो स्वतःशीच की कविताच असते एकमेव विश्वासाहार. या कवितेत कवीने जगण्याचे असे काही तुकडे ताकडे एका मागोमाग एक असे विणले आहेत, सांधले आहेत की त्या सर्वांमधून जाणारा कवितेचा धागा त्यांना शिवत साधत वाचकांसमोर जणू स्वतःचाच एक जीवन कोलाज त्यातील कोलाहला सहित चितारतो. खुरडून जाऊ लागतो आपण एकाएकी हिकमतीने लावलेल्या तरीही ओसाडीतल्या झाडासारखे, आणि एक संकुचित पापुद्रा मूळ धरू लागतो मनावर जिथे तिथे बुरशी सारखा. तेव्हा ही कविताच येते, तत्वांचा एक पोलादी कण होऊन सगळा ठिसूळपणा रोखण्याची पराकाष्ठा करत एकमेव निर्णायक. या ओळींमधून जाताना आपण एखाद्या
अर्थ सघन निबिड अरण्यातून प्रवास करतो. एकमतीने लावलेल्या पण ओसाडीतल्या खुरडत जाणाऱ्या झाडाप्रमाणे आयुष्य आकसत जाऊ लागते. जगण्याच्या जंजाळात उराशी धरलेल्या शाश्वत जीवन मूल्यांना हादरे बसू लागतात. संकुचितपणाची बुरशी क्रमाक्रमाने वाढू लागण्याच्या निर्णायक क्षणी कविता तत्वनिष्ठेला जोपासण्याचे पोलादी बळ पुरवते. कविता म्हणजे केवळ पांढऱ्यावर काळे करणे असत नाही. कवितेचे जिव्हार अस्तित्व ही कधीही न संपणारी सोबत असते. आपल्या चिमुटभर अस्तित्वाला असलेला हा कवितेचा आधार सगळ्या ठिसूळपणाला रोखण्याची पराकाष्ठा करण्यासाठी श्वास पुरवत राहतो. आजच्या बघे संस्कृतीमध्ये मला काय त्याचे असे म्हणून खांदे उडवून चालू लागतात ज्यांना आपण मित्र म्हणवतो, आणि बाकी लोकही रुमालात खाज कुयली ठेवून उभे राहतात. अविश्वासाची घालमेल वाढत जाणाऱ्या कातरवेळी तेव्हा कविताच धावून येते सोबतीला, कारण तीच असते एकमेव विश्वासहार. या कवितेत एक सहज संवाद आहे. विश्वासाने काही सांगू पाहणारा एक आश्वासक स्वर आहे. त्या स्वरातील ठाम ठहराव उभारी देणारा आहे. भाषेसहित अस्तित्व मानवी हातातून निसटून जाण्याच्या वर्तमान भयात ही कविता भाषेसहित मानवी अस्तित्वाचा अर्क असणाऱ्या कवितेला अधोरेखित करते. तर असं आहे, कविता वीर धवल परब यांची होती. कविताच असते एकमेव विश्वासहार, आणि त्याविषयी लिहिलं होतं शरयू आसोलकर यांनी. तर स्त्रीला आवडलेली पुरुषाची कविता आणि तिचं त्याविषयीचं इंटरप्रिटेशन हे झालं. आता पुरुषाला आवडलेली स्त्रीची कविता. मला भावलेली स्त्री लिखित कविता. त्यात जी काही मंडळी आहेत लेखक कवी त्यांची नावं अशी आहेत: गणेश विस्पुते, प्रवीण बांदेकर, प्रफुल्ल शिलेदार, प्रमोद मनोहर कोपर्डे, दा गो काळे, श्रीकांत देशमुख, रफिक सूरज, वर्जेश सोळंकी, एकनाथ पाटील, पी विठ्ठल, किरण एले, फेलिक्स डिसोजा. स्त्रीची कविता आणि त्याचं इंटरप्रिटेशन. तर त्यात आपण कविता वाचणार आहोत बालिका ज्ञानदेव यांची कविता वाचून दाखवतोय मी तुम्हाला. आणि ती आवडलेली आहे फेलिक्स डिसोजा यांना. तर फेलिक्स डिसोजा यांना ती कविता आवडली, मलाही आवडली म्हणून ती वाचतोय. तर बालिका ज्ञानदेव यांच्याविषयी फेलिक्स डिसोजा यांनी लिहिलंच आहे त्यांच्या एकंदर लेखामध्ये. तर मी आता कविता वाचतो आणि मग आपण तो लेख वाचूया. कविता आहे असं कसं होईल बरं, आणि कवयित्री आहे बालिका ज्ञानदेव. मी जरा मिसळून पाहिलं त्यांच्या जगण्यात, तर त्यांनी हातात दिली काठी आणि उभं केलं गर्दीच्या ठिकाणी गर्दी हटविण्यासाठी. म्हणाले हे काम आहे पोलिसांचं. मी म्हटलं बघू आनंदात थोडं मलाही नाचता येतं का. तर त्यांनी काढले माझे फोटो, दिले पेपरात, टीव्हीवर दाखवलं आणि सांगू लागले माझ्याबद्दल काही बाई. मी म्हटलं थांबा मी कविता लिहिते छान, ऐकता का तेवढी. तर ते हसले, माझ्यावर करू लागले कॉमेंट एका मागून एक. म्हणाले कविता लिहिण्यासाठी माणूस हवा मृदू, मधाळ, कोमल वगैरे, जो दिसत नव्हता उघड्या डोळ्यांनी माझ्यात. त्यांना पचत नाही माझ्या हातात पाटीनी पुस्तक आणि माझ्या मेंदूतलं शहाणपण. त्यांना हवी आहे मी सांगकामी निहर कामी, किंवा हवी आहे कायम छू कुत्र्या म्हणताच कान उभे करणारी. वा, बालिका ज्ञानदेव यांची ही कविता प्रत्येक स्त्रीने वाचावी अशी कविता आहे. कवयित्रीला असं वाटतं की समाजाचं असे एक साधारण ढोबळमानाने त्यांचं असं म्हणणं असतं की बाईला दिलेलं काम करावं, तिने व्यक्त होण्याच्या भानगडीत पडू नये. कविता किंवा अभिनय किंवा चित्रकला, मूर्तिकला यातून व्यक्त होण्याच्या भानगडीत बाईने पडू नये, तिला दिलेलं तिने काम करावं. तर असं कसं होईल बरं, असा प्रश्नच विचारते कवयित्री बालिका ज्ञानदेव. तर आता बालिका ज्ञानदेव यांच्या या कवितेविषयी
फेलिक्स डिसोजा काय म्हणतायत, त्यांची आवडती कविता आहे. तर काय म्हणतायत आपण मी वाचतो, तुम्ही ऐका. बालिका ज्ञानदेव यांचा मॅगझिनीतून सुटते गोळी. बालिका ज्ञानदेव यांचा मॅगझिनीतून सुटते गोळी हा कविता संग्रह लोकवाङ्मय ग्रह प्रकाशनातर्फे 2014 साली प्रकाशित झाला आहे. या संग्रहात कवयित्री आपल्या कवितेतून स्त्रीच्या जगण्यातील कटू अनुभव, तिची तगमग, तिचे अस्तित्व तसेच समाजाने लादलेल्या चौकटी या विषयांवर भाष्य करते. व्यवस्थेतील विषमता, अन्याय आणि सर्व बाजूंनी होणारी अवहेलना, कोंडी, त्यातून होणारी घुसमट त्यांच्या कवितेतून व्यक्त झाली आहे. समाजातील विषम व्यवस्थेशी झगडणारी, या व्यवस्थेने लादलेल्या चौकटी भेदून अस्तित्वासाठी मोकळा श्वास घेऊ पाहणारी त्यांची कविता पराभवाचे, नामुष्कीचे, अपमानाचे अनुभव मुरवून माणूसपणाचा हक्क मागणारी एक आर्त पण संघर्षमय साद घालते. त्यांची कविता अनुभवनिष्ठ आहे. आत्मचरित्रात्मक कथन त्यांच्या कवितेत आहेत, पण त्या एका व्यक्तीपुरत्या मर्यादित राहत नाहीत. त्या स्त्रीच्या सामूहिक अनुभवांचे प्रतिनिधित्व करतात. पोलीस खात्यात कॉन्स्टेबल म्हणून नोकरी करीत असताना वर्दीतल्या माणसाचं जग, या जगात महिला कॉन्स्टेबलचं अस्तित्व, अस्मिता, स्वाभिमान, स्वातंत्र्य, स्वप्न हे सारं जपता यावं म्हणून करावा लागणारा संघर्ष, प्रतिकार त्यांच्या कवितेत ठळक झाला आहे. असं कसं होईल बरं? हा प्रश्न म्हणजे व्यवस्था लादू पाहत असलेल्या गुलामगिरीचा प्रतिकार आहे. व्यवस्थेला जशी हवी आहे तशी व्हायला दिलेला नकार आहे. या संग्रहातील असं कसं होईल बरं ही कविता व्यवस्थेला आणि स्वतःलाही बजावून सांगणारी, अत्यंत सशक्त, विद्रोही आणि अंतर्मुख करणारी अभिव्यक्ती आहे. असं कसं होईल बरं ही बालिका ज्ञानदेव यांची कविता समाजातील स्त्री विषयक मानसिकता आणि दुटप्पीपणा यावर थेट प्रहार करते. स्त्रीच्या अस्तित्वाला फक्त उपभोग किंवा सेवाभावाच्या चौकटीत बंदिस्त करण्याचा प्रयत्न समाज करतो, पण तिचं बौद्धिक सामर्थ्य, कलात्मक अभिव्यक्ती व स्वतंत्र व्यक्तिमत्व मान्य करत नाही. माणूस हा समाजप्रिय आहे. या समाजात स्वातंत्र्य, सहभाग, स्वाभिमान, अस्तित्व आणि ओळख मिळावी असं प्रत्येकाला वाटतं. मात्र या समाजातील विषम व्यवस्थेत स्वतंत्र माणूस असण्याचा हक्क नाकारला जातो. व्यवस्था स्वतःच्या फायद्यासाठी, वर्चस्व गाजवण्यासाठी तिला कायम गुलाम बनवू पाहते. तिचे हुनर, कौशल्य याची खिल्ली उडवली जाते. किंबहुना आपल्यापेक्षा खालच्या माणसाकडे काही कला, कौशल्य, प्रतिभा असूच शकत नाही असा समज वरिष्ठांनी करून घेतलेलाच असतो. सतत हीन वागणूक देऊन तिचा उत्साह, सृजन, स्वप्न मारण्याचं काम नेमाने होत असते. यातूनच वर्चस्व गाजविणे सोपे होते. बालिका यांनी या कवितेतून समाजाच्या या मानसिकतेवर प्रहार केला आहे. कवयित्री सांगते की समाज तिच्या हातात काठी देतो, तिला पोलिसाचे हेच काम म्हणून गर्दी हटविण्यासाठी उभे करतो. पोलीस म्हणून तिने हेच काम करावे, बाकी काही करू नये, तिला जमणार नाही असे व्यवस्थेनेच ठरवलेले असते. म्हणून जेव्हा ती स्वतःला नृत्यातून, कलाकृतीतून किंवा कवितेतून व्यक्त करू पाहते, तेव्हा समाज तिला वेगळ्याच नजरेने बघतो. तिच्या कलात्मक अभिव्यक्तीचा उपहास केला जातो. जणू हे तुझे काम नाही, हे तुला जमणारच नाही असं सांगून तिचे सृजन नाकारले जाते. तिला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. तू ते करूच नको अशी सक्त ताकीद दिली जाते. पोलीस म्हणून तिच्याकडे पाहताना समाज वर्दीत वास करणाऱ्या माणसाला किंवा त्याच्या भावनांना, आत्मसन्मानाला कधीच पाहू शकत नाही. लोक म्हणतात की कवितेसाठी मृदू, मधाळ, कोमल अशी वृत्ती लागते, जी तिच्यात पोलीस असल्यामुळे नाही असे ते ठरवतात. कवयित्री पुढे म्हणते, समाजाला तिच्या हातातली पाटी, पुस्तक व तिचं शहाणपण पचत नाही. म्हणजेच स्त्रीची बुद्धिमत्ता समाजाला खटकते. आजच्या काळात स्त्री सर्व क्षेत्रात पुढे जात असली तरी तिच्या बौद्धिक वर्चस्वाला अजूनही समाज स्वीकारू शकत नाही. समाजाला हवी आहे ती एक आज्ञाधारक, सांगकामी, हरकामी स्त्री, जणू छू कुत्र्या म्हटलं की कान टवकारणारी. या कवितेतून कवयित्री तिच्यावरील दडपशाही, तिची होणारी उपेक्षा आणि तिच्या अस्तित्वावर होणारा हल्ला प्रखर शब्दात मांडते.
कवयित्रीचा रोष समाजाच्या दुटप्पी वागणुकीवर आहे. एकीकडे समाज तिच्या खांद्यावर जबाबदाऱ्या टाकतो, पण तिच्या प्रतिभेची सृजनात्मक अभिव्यक्तीची हेटाळणी करतो. हा दुटप्पीपणा उघड करणं ही या कवितेची मोठी ताकद आहे. कवितेचं शीर्षकच असं कसं होईल बरं प्रश्नात्मक आहे. संपूर्ण कवितेत हा प्रश्न उपस्थित राहतो. स्त्रीचं अस्तित्व, तिचं स्वातंत्र्य, तिच्या क्षमतांची ओळख हे सगळं नाकारून समाज अजूनही तिला जुन्या चौकटीत कोंडतो. तर मग तिची प्रगती कशी होणार? माझ्या भावनांना, माझ्या विचारांना, माझ्या आनंदाला जागा नसेल तर माणूस म्हणून माझं अस्तित्व कसं टिकेल? या व्यवस्थेत हे प्रश्न कवयित्रीला अस्वस्थ करतात. तिचा आत्मसन्मान जागा ठेवतात. म्हणून ती हार मानत नाही. ती लेखणी उचलते, कविता लिहिते, प्रश्न विचारते, समाज रचनेवर बोट ठेवते. असं कसं होईल बरं हा मोठा प्रश्न कवयित्री वाचकांसमोर उभा करते. त्याची तीव्रता मॅगझिनीतून सुटलेल्या गोळीसारखी भेदक आहे. जगण्यासाठी, लढण्यासाठी, आत्मसन्मानासाठी हा प्रश्न कवयित्रीने विचारला आहे. असं कसं होईल बरं? या प्रश्नात असं होणार नाही असा ठाम आत्मविश्वासपूर्वक नकार आहे. हाच तिचा लढा आहे. म्हणून ही कविता निराशेची नसून प्रतिकाराची कविता आहे. कवितेत जे अनुभव आले आहेत ते केवळ तिचं वैयक्तिक अनुभव कथन नसलं तरी इथल्या विषम व्यवस्थेत सगळ्याच स्त्रियांना हा अनुभव येत असतो. शहरी, ग्रामीण, सुशिक्षित, अल्पशिक्षित अशा सर्व स्त्रियांना अशाच प्रकारच्या उपेक्षा, उपहास, हेटाळणीला सामोरे जावे लागते. त्यामुळे ही कविता एका व्यापक सामाजिक वास्तवाचं प्रतिनिधित्व करते. कवितेची भाषा बोली भाषेच्या जवळची आहे. कुठेही कृत्रिम अलंकारिकता नाही. छूक कुत्र्या सारखं ठसठशीत अंगावर येणारं रूपक वापरून कवयित्री समाजातील स्त्रीविषयक अपेक्षांची खिल्ली उडवते. त्यामुळे कवितेत जिवंत थेट परिणाम साधला आहे. ही कविता वाचताना स्त्रीच्या अस्मितेची लढाई, तिचा आत्मसन्मान आणि तिचं बंडखोर रूप प्रकर्षाने जाणवतं. भाषेची सहजता, उपरोधाची धार आणि असं कसं होईल बरं हा मॅगझिनीतून सुटलेल्या गोळीसारखा भेदक प्रश्न ही या कवितेची खास वैशिष्ट्ये आहेत. तर असं आहे, एखाद्यावरती जर आपल्याला वर्चस्व गाजवायचं असेल तर त्याचं कर्तृत्व नाकारायचं, त्याच्या कर्तृत्वाला अनुल्लेखाने मारून टाकायचं. मग तो त्याचं स्वत्व विसरतो, त्याचा आत्मसन्मान विसरतो आणि मग अशा व्यक्तीवरती हुकुमशहांना आपलं वर्चस्व गाजवता येतं. हा सगळा फार पूर्वीपासून चालत आलेला प्रकार आहे आणि त्याला एक उत्तम या कवितेतून उत्तर दिलेलं आहे बालिका ज्ञानदेव यांनी की असं कसं होईल बरं, मी असं होऊ देणार नाही. उत्तम आहे. तर हे दोन झालं. हा जो एक सेगमेंट आहे त्यांचा कविता भान, त्याच्यामध्ये मधले हे दोन प्रकार मी वाचून दाखवले तुम्हाला. आता कविता असं एक सेगमेंट आहे त्यांचं. तर जिथे फक्त मी तुम्हाला म्हटलं ना, हा वाटसरू, परिवर्तनाचा वाटसरू हा दिवाळी अंक त्यांचा यंदाचा हा पूर्णपणे कविता या प्रकाराला वाहिलेला आहे. त्यामुळे इंटरेस्टिंग आहे मित्रांनो, हे विकत घ्या बरं. मी एवढं मेहनतीने तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, त्याचं जरा चीज होऊ द्या, हे घ्या विकत. आणि हे काय मला पैसे देत नाहीयेत परिवर्तनाचा वाटसरू आले वगैरे, आणि कुठल्याही दिवाळी अंकाचं माझं काही टायअप नाहीये. फक्त मला जे जे आवडलं, मी या देशाचा नागरिक आहे, माझ्या हातात हे उत्तम पडलं, मी त्यांना काही विचारलं नाही की मी हे करू का माझ्या चॅनलसाठी, आणि मी फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवता यावं म्हणून मी सगळे उपद्व्याप करतोय, हा व्हिडिओ करतोय. आलं का लक्षात? तर आता आपण त्या सेगमेंट मधली म्हणजे फक्त कविता जिथे आहेत, तर माझे खूप आवडते कवी आहेत लोकनाथ यशवंत. तर लोकनाथ यशवंत जरा सर्च करा मित्रांनो. ही सगळी मंडळी तुम्ही गुगलला सर्च करा, त्यांची पुस्तकं जाऊन मॅजेस्टिक मध्ये, आयडियल मध्ये, जिथे कुठे तुम्ही राहता, पुण्यात असाल तर आप्पा बळवंत चौकात जा, तिथे जाऊन या पुस्तकांविषयी चौकशी करा, या कवींच्या, या लेखकांच्या पुस्तकांविषयी. आलं का लक्षात? तर लोकनाथ यशवंत यांचे या आधीचेही काही कविता संग्रह तेही तुम्ही वाचा. तर ही कविता या परिवर्तनाचा वाटसरूच्या या दिवाळी अंकातली कविता आहे सरांची, लोकनाथ यशवंत यांची. तर ती मी वाचतो, मला खूप आवडली ती कविता. आणि मग ही समारोपात हे झालं की मग आपण हा व्हिडिओ आटोपशीर घेऊया. आटोपशीर घेतोय हे वाचतो आता फक्त. तर गारुड
असं कवितेचं शीर्षक आहे. लोकनाथ यशवंत. लहानपणातच वडील घेऊन गेले वेरूळ अजिंठ्यात, मेंदू झाला शून्य. लहानपणातच वडील घेऊन गेले वेरूळ अजिंठ्यात, मेंदू झाला शून्य. जग झपाट्याने बदलून गेले, नीलजी चंद्रावर जाऊन आले. गाण्याची तबकडी गेली, कॅसेट आली, सीडी गेली, चिप आली, मुका सिनेमा जाऊन 3D आला. टेलिफोन गेले, आले हातात मोबाईल. बुलेर गेली, आली AK-47. मेंदूतून गेला नाही वेरूळ अजिंठा. सतत डोळ्यात ठासून असतात पाषाण शिल्प, होऊच देत नाहीत मला व्यवहारी. टाटा, बिर्ला, बिल गेट्स निघून गेले टाटा करून समोर, घराचे छतही फेरता आले नाही मला. मी ऍस्ट्रॉनॉमर होण्याची बाबांची एक इच्छाही करू शकलो नाही पूर्ण. मी ऍस्ट्रॉनॉमर होण्याची बाबांची एक इच्छाही करू शकलो नाही पूर्ण. ठरलो अपयशी संसारात, जात नाही भिवईतून अजिंठा वेरूळच्या अद्वितीय कलात्मक गुंफा. सुमार बुद्धीचे उच्च पदस्थ झाले साहेब. मंदबुद्धी राजकारणी करू लागले जनतेचे प्रतिनिधित्व. माझ्या मेंदूतून वेरूळ अजिंठा जायला तयारच नाही, थांबून गेलो एकाच जागेवर. जगाने नवनव्या क्षेपणास्त्रांसह हरामखोरीतही केली प्रगती. तोफा गेल्या, आले मिसाईल्स, विमान जाऊन बॉम्बर. मी कलात्मक दगडी शिल्पाच्या प्रेमातच खूप खूप मागे पडलो विद्यमान समाजाच्या व्यवहारी नजरेत. सूर्य चंद्र तारे झाले जुने, अनंत गॅलेक्सी ब्लॅक होलच्या मागे लागलेत दुनियावाले. विद्वत्ता जाऊन आली कृत्रिम बुद्धिमत्ता, झालो नालायक. बालपणात डोळ्यात शिरलेले पाषाण शिल्प झाले DNAत एक जीव. जीवनाच्या या शेवटच्या वळणावर करताही येत नाही नव काही. डोळ्यात आले मोतीबिंदू, गुडघे दुखायला लागले बेसुमार, हाडे झाली ठिसूळ. सगळे सोयरे पळाले दूर. वेरूळ अजिंठा सर्वांगात ठाण मारून बसलेला. लोकनाथ यशवंत यांची कविता आहे मित्रांनो, अप्रतिम कविता आहे. असो तर मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की हा दिवाळी अंक विकत घ्यायचा आहे, वाचायचा आहे. आणि जे नवोदित कवी आहेत त्यांनी तर हा परिवर्तनाचा वाटसरू आताचा 2025चा दिवाळी अंक विकत घ्यायलाच हवा. त्याची किंमत आहे 100 रुपये आहे. 100 रुपये आहे त्याची किंमत, इथे लिहिलेली आहे. तुम्हाला दिसतंय का? किंमत 100 रुपये आहे, फक्त 100 रुपये. तर 100 रुपये तुम्हाला खूप मौल्यवान ऐवज मिळणार आहे मित्रांनो. त्यामुळे घ्या हा अंक विकत घ्या. आणि काही नाही, दिवाळीच्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि पुन्हा भेटूया, लवकरच भेटूयात नवीन दिवाळी अंकाच्या निमित्ताने. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सायोनारा. फटाके नका वाजू. नॉईज पोल्युशन, एअर पोल्युशन एकाच वेळेस होतं ते फटाक्यांमुळे. त्यामुळे माझ्या बालगोपाळ मित्रमंडळी जी आहेत, माझी सगळी कोण जे बघतात मुलं, बऱ्याचदा मला असं कळतं की मुलंही, लहान मुलंही बघतात वगैरे व्हिडिओ. तर त्या सगळ्यांना, किंवा ही लहान मुलं उद्या मोठी होतील तेव्हा त्यांना या कवितांचे आणि या सगळ्या माझा जो कंटेंट आहे त्याचे अर्थ लागतील, तेव्हा त्यांना हे पाहायला मिळायला हवं की आपण प्रदूषणाच्या विरोधात बोलत होतो. तर कृपा करून फटाके मुलांना वाजवू देऊ नका. आणि जर काही थोडेफार वाजवत असाल तर लहान मुलांची काळजी घ्या, त्यांच्या बरोबर राहा. आणि प्रदूषण टाळा. वैचारिक प्रदूषण होण्याचा काळ आहे सध्या, तर ते तर टाळूयाच आपण. आणि त्यासाठी काय करायचंय? वैचारिक प्रदूषण टाळण्यासाठी दर्जेदार लेखकांची दर्जेदार पुस्तकं वाचायची. आता दर्जेदारपणाची व्याख्या प्रत्येक व्यक्तिगणिक बदलत जाते. त्यामुळे बघा, मी माझ्या परीने प्रयत्न करतोय काय दर्जेदार आहे ते सांगण्याचं. त्यातलं आज मी तुम्हाला सांगितला दिवाळी अंक, परिवर्तनाचा वाटसरू, जो कवितेला वाहिलेला आहे संपूर्णपणे. तर हा दिवाळी अंक मित्रांनो विकत घ्या. 100 रुपये त्याची किंमत आहे. आणि तो वाचा. आणि तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला आणखी असा जर काही वेगळा दिवाळी अंक सापडला असेल, तुमच्या हाती लागला असेल,
तर त्याचा उल्लेख करा कमेंट बॉक्समध्ये. आलं का लक्षात? चला लवकरच भेटूया आपण. 1-2-3 दिवसात दुसरा व्हिडिओ करतो दुसऱ्या दिवाळी अंकासोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सायोनारा आणि पुन्हा एकदा हॅपी दिवाळी. बाय बाय.